सब्रोगेशन सेक्शन 92 ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट. सब्रोगेशन म्हणजे काय? सबस्टिट्यूट म्हणजे काय की कोणाला तरी पर्याय म्हणून ठेवणं. आता आपण म्हणतो ना, ह्या औषधाला सबस्टिट्यूट आण, म्हणजेच त्याच्या पर्यायी दुसरं औषध आण. आता सबस्टिट्यूट म्हणजे दुसरा पर्याय शोधणे. आता ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टमध्ये बघूया, हे जे प्रिन्सिपल आहे ते मॉर्गेजसाठी वापरलेलं आहे. आता मॉर्गेजमध्ये समजा ए या व्यक्तीने बी या बँकेकडून लोन घेतलं आणि ते बी कडून लोन घेतलं आणि एने त्याची प्रॉपर्टी त्याला गहाण ठेवली. आता बी झाला मॉर्गेजी, तर त्या मॉर्गेजच्या कॉन्ट्रॅक्टप्रमाणे त्या एने काही त्याचे पेमेंट केले नाही. मग आता एने पेमेंट केलं नाही तर बी त्याच्या मागं तगादा लावतो की त्या टाईम झाला आहे तर तू माझं लोन फेडून टाक. आता त्याच्यासाठी एचा जो मित्र आहे सी, तो म्हणतो की अरे ते लोन अमाऊंट मी फेडून टाकतो. मग सी हा पूर्ण त्याची अमाऊंट फेडून टाकतो, म्हणजेच बँकेचे व्यवहार नील झाला. परंतु त्याच वेळेला सी हा काय झाला, त्याचा क्रेडिटर झाला, म्हणजे सी मॉर्गेजी बनला. म्हणजे पूर्ण जे बी या बँकेचे राईट्स होते ते सीला मिळाले. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, सी स्टेप्स इन टू द शूज ऑफ बी. म्हणजेच पहिल्या मॉर्गेजीचे राईट्स दुसऱ्या मॉर्गेजीला मिळाले. फक्त बँकेची जी कटकट आहे ती निघून गेली, परंतु एला ते पूर्ण लोन फेडावं लागेल सीला. म्हणजे सीला पहिल्या मॉर्गेजीचे पूर्ण राईट्स मिळाले.